आज आहे ना आपण जरासुद्धा गॅसचा वापर न करता तोंडामध्ये विरघळणारी, शरीरामध्ये भरपूर सारे कॅल्शियम देणारी, तर इथे बघू शकता किती सुंदर अशी बर्फी झाली आहे. जराही गॅसचा वापर केला नाही, कोणताही मावा किंवा खवा वापरला नाही. अगदी खवा आणि पेढ्याच्या चवीची गॅस न पेटवता तिळाची बर्फी बघणार आहोत. व्हिडिओ खूप छोटा आहे, तर मध्येच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. भरपूर सारे लेयर्स असलेली खुसखुशीत आणि खमंग तिळाच्या बर्फीची रेसिपी बघणार आहोत आणि खूप सोपी अशी रेसिपी आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला तर अजिबातच विसरू नका आणि चॅनेलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर तिळाच्या बर्फीसाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. 1 वाटी इथे तीळ घेतले आहेत. तर हे भाजून नाही घेतलेले तीळ आहे, नुसतेच तीळ घेतले आहेत. वजनी माप म्हणायचं तर 100 ग्रॅम एवढे तीळ घेतले आहेत. 5 वेलच्या घेतल्या आहेत. 1 वाटी साखर, 1 वाटी शेंगदाणे आणि 30 ग्रॅम एवढे मिल्क पावडर घेतले आहेत. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ, शेंगदाणे, वेलची अशी भरड होईपर्यंत आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे. जसं की व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे बघू शकता. भरड झाल्यासारखी इथे आपलं तीळ आणि शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला इथे साखर ॲड करायची आहे. तर साखर इथे बघा तीळ आणि शेंगदाण्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे. साखर मिक्स झाल्यानंतर आपल्याला दूध पावडर देखील यातच घालून घ्यायचं आहे आणि ती देखील आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तीळ आणि शेंगदाणे, दूध पावडर, साखर हे सगळं असं एकजीव असं जिन्नस झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून सारण भरून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटासाठी मिक्सरला अगदी बारीक असे पावडर होईपर्यंत आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि शेंगदाणे आणि तिळाला छान तेल सुटतं. तर इथे बघू शकता अगदी पेढ्याचा आकाराचा, म्हणजे इथे हातात जरी दाबला तरी लगेचच एक गोळा किंवा पेढ्यासारखा इथे एक गोळा तयार होईल. अशा पद्धतीचं इथं मिक्सरला बारीक अशी पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता थोडं थोडं सारण घालून अगदी इथे लाडूसारखा एक डो तयार होईल. अशा पद्धतीचा इथे तीळ शेंगदाण्याचा एक डो तयार झाला आहे. तर आपण या डब्यामध्ये बर्फी आपली सेट करून घेणार आहोत. तर तुपाने ग्रीस केलेला इथे एक डबा घेतला आहे आणि हे आपलं सारण जे आहे ते या डब्यामध्ये घालून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला या डब्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. बर्फी सेट करण्यासाठी इथे आपल्याला एक ग्लासाचा वापर करायचा आहे. ग्लासाने आपल्याला हे बर्फीचं जे सारण आहे ते आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थितपणे या ग्लासाने आपल्याला ही बर्फी सेट करून घ्यायची आहे. जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे, किंवा तुम्ही हाताने देखील दाबून ही बर्फी सेट करू शकता. तर ही बर्फी सेट होण्यासाठी साधारण फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवायची आहे. बर्फी सेट करत असताना त्याची साईज जी आहे ती खूप पातळ वाटत होती, म्हणून मी जाड्या साईजसाठी इथे बर्फीच्या अर्ध्या डब्यामध्ये ही बर्फी सेट केली आहे आणि अर्ध्या तासासाठीच फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं. तर इथे बघा बर्फी आपली छान सेट झाली आहे. डब्यातनं देखील पटकन निघाली आहे. इथे बघू शकता भरपूर सारे क्रॅक्स आले आहेत बर्फीला. तर इथे मी तुम्हाला बर्फी कट करून देखील दाखवते. तर हव्या तेवढ्या आकाराने किंवा लहान मोठ्या किंवा ट्रायंगल शेपने सुद्धा तुम्ही बर्फी कट करून घेऊ शकता. तर बघा इथे चाकू आतमध्येच गेल्यानंतर बर्फी जी आहे ती किती सॉफ्ट अशी दिसत आहे. जितकी ही बर्फी करायला सोपी आहे ना, तितकीच खायला देखील खूप टेस्टी आहे. बर्फी करत असताना इथे मी साखर वापरली होती. जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता. गूळ घातल्यामुळे आपल्या या बर्फीला पटकन अशी बाइंडिंग येते आणि गूळ घातल्यामुळे खूप हेल्दी देखील अशी बर्फी होते.
थोडंसं आहे ना गूळ घातल्यामुळे कलरचा डिफरन्स येतो, म्हणून इथे मी गूळ वापरला नाही. तर इथे बघू शकता अगदी मऊसूद आणि भरपूर सारे लेयर्स असलेली खुसखुशीत अशी तिळाची बर्फी इथे रेडी झाली आहे. कोणी जरी तोंडामध्ये ही बर्फी घातली ना तर कोणाला कळणारच नाही की ही तिळापासून केलेली आहे. याची चव आहे ना मावा किंवा मिल्क केक, असं मिल्क बर्फी वगैरे असतं ना त्याप्रमाणे लागतं. आणि चवीला देखील ही बर्फी ना खूप सॉफ्ट आणि पेढ्याच्या चवीसारखी लागते. तुम्ही देखील अशा पद्धतीची बर्फी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथे बघू शकता एक बर्फी मी तुम्हाला चमच्याने तोडून दाखवते. किती पटकन अशी ही बर्फीचे तुकडे पडत आहेत आणि ते बघा किती मऊसूद अशी आपली बर्फी तयार झाली आहे. जसे ते जत्रेमध्ये पेढे भेटतात ना अगदी तशाप्रमाणे इथे त्याचे टेक्स्चर, रंग फार सुरेख आला आहे. आणि इथे बघा गॅस न पेटवता इतकी सुंदर आपली बर्फी तयार झाली आहे. तर या बर्फीमध्ये आपण कोणत्याही तुपाचा देखील वापर केला नाही. अगदी हेल्दी अशी बर्फी, तिळाची बर्फी तयार करून घेतली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मस्त या बर्फीमध्ये तीळ, शेंगदाणा आणि इलायचीचा फ्लेवर अतिशय सुंदर असा लागत आहे. तोंडामध्ये टाकताच ती विरघळणारी आणि मावा किंवा खव्याच्या चवीची लागत आहे. तर माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्की प्रेस करा. असेच माने रेसिपीचे नवनवीन नोटिफिकेशन सहज असे मिळवत राहा. रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला तुम्ही जॉईन देखील करू शकता. तर या पद्धतीची बर्फी घरी नक्की म्हणजे नक्कीच ट्राय करा आणि कमेंट देखील करा. बोरामध्ये रवा टाकून तर बघा इतका चवीला सुंदर लागणारा पदार्थ तयार होईल ना. आणि पदार्थ घरी नक्कीच करून खा. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला देखील विसरू नका. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर इथे मी 1 वाटी जाड रवा घेतला आहे. तर बरोबर 1 वाटीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आणि इथे 2 ॲपल बोरं घेतली आहेत. गॅस पेटवून गॅसवर कढई ठेवायची आहे. कढई आपली गरम होते तोपर्यंत इथे आपण ॲपल बोर खिसून घेणार आहोत. गॅस आपला पूर्ण लो असा ठेवला आहे. आणि आपली कढई आहे ती जाडबुडाची घेतली आहे खालून, म्हणजेच आपला रवा तळ्याशी चिकटणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला जाडबुडाची कढई गॅसवर ठेवायची आहे. आणि आपलं इथे ॲपल बोर आहे ते खिसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने मी दोन्ही ॲपल बोरं खिसून घेत आहे. तर इथे बारीक खिसणीचा वापर केला आहे. तर इथे आपली कढई छान अशी तापली आहे. गॅस मंदच ठेवला आहे आणि कढईमध्ये सुरुवातीला 2 चमचे तूप घालून घेणार आहे. तूप आपलं थोडंसं मेल्ट झालं की त्यामध्ये आपण हवे ते आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता. पण इथे मी काजू आणि बदाम असे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत. 10 ते 12 काजू बदाम घेतले आहे दोन्ही मिळून. आणि आपले हे काजू बदाम तुपावर हलकेसे परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे हलकेसे त्याला क्रंचेस येऊपर्यंत तुपात भाजून घ्यायचे आहेत. साधारण 2 ते 3 मिनिटासाठी. तर इथे तुपामध्ये काजू बदाम भाजून छान रेडी झाले आहेत. तर त्यामध्ये आणखीन थोडेसे तूप घालून घेतलं आहे. साधारण आणखीन 4 मोठे चमचे एवढे तूप घालून घेतले आहे. एकूण तूप इथे अर्धी वाटी वापरला आहे. गॅसची फ्लेम आता लो टू मीडियम हीटवर ठेवली आहे. आणि रवा आपला छान भाजून घ्यायचा आहे. ब्राऊन रंगाला येऊपर्यंत रवा आपल्याला इथे तुपावर भाजून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता साधारण 7 ते 8 मिनटं झाली आहेत आणि रवा आपला छान ब्राऊन रंगाला आला आहे. त्यानंतर मी यामध्ये खिसून घेतलेले ॲपल बोर घालून घेतले आहे. आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम लहान ठेवायची आहे आणि आपले ॲपल बोरं जे आहे ते रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. रवा आणि ॲपल बोर अगदी व्यवस्थितपणे त्यात मिक्स करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर इथे बघू शकता रवा आणि ॲपल बोर छान मिक्स झाला आहे. तर त्यामध्ये इथे मी 2 चमचे एवढी दुधाची साय वापरली आहे. इथे मी दूध नाही वापरणार, दुधाची साय वापरणार आहे या शिऱ्यामध्ये. तर हा सकाळचा हेल्दी नाश्ता तुम्ही कधीही करू शकता. इतका चवीला भन्नाट लागणारा नाश्ता आहे ना.
तर आपल्याला हे दुधाची साय देखील या रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. तर एका गॅसवर इथे मी 2 वाटी पाणी उकळत ठेवलं होतं. तर 2 वाटी पाणी इथे लागणार आहे आपल्याला. उकळून घेतलेलं पाणी या रव्यामध्ये आपण या शिऱ्यामध्ये घालून घेतलं आहे. तर इथे बघू शकता एकही गाठी झाल्या नाहीत. व्यवस्थितपणे आपला इथे रवा या पाण्यामध्ये छान उकळत आला आहे. आता गॅस आपल्याला लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि आपला हा शिरा छान शिजवून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटासाठी गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवून झाकण लावून इथे आपल्याला हा शिरा छान शिजवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही झाकण उघडून घेतलं आहे 2 ते 3 मिनिटांनी. तर यातलं पाणी जे आहे ते रव्याने शोषून घेतलं आहे. तर इथे हलकासा रवा आपला ओला दिसतोय. तर त्यानंतर आपल्याला वरून साखर घालून घ्यायची आहे. जसं तुम्हाला गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता. मी 1 वाटी इथे रव्यासाठी पाऊण वाटी एवढी साखर घालून घेतली आहे आणि वरून ड्रायफ्रूट्स देखील घालून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनिटासाठी साखर आपल्याला या रव्यामध्ये या शिऱ्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिटासाठी गॅस पूर्ण मंद असं ठेवून झाकण लावून ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनिटं झाली आहेत. तर इथे बघू शकता पूर्ण साखरेनं आपलं इथे रव्यामध्ये मिक्स झाली आहे आणि इथे शिरासुद्धा बघा किती सुंदर झाला आहे आणि यामध्ये मी वेलची पूड देखील घातली आहे. 1 चमचा वेलची पूड घालून घेतली आहे. तर इथे आपलं शिरा जो आहे तर तूप सोडत आहे कढईतून. तर आपला इथे शिरा ॲपल बोराचा रेडी झाला आहे. पद्धतीचे ॲपल बोराचा शिरा घरी नक्की ट्राय करून बघा. चवीला देखील खूप सुंदर असा लागतो आणि खूप वेगळी अशी रेसिपी आहे. खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये हा सकाळच्या न्याहारीचा नाश्ता तयार होतो. तर न्याहारीसाठी नाश्त्यासाठी ॲपल बोराचा शिरा तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा. चवीला खूप म्हणजे खूप सुंदर लागतो. तर इथे बघू शकता मऊसूद आणि दाणेदार असा इथे आपला ॲपल बोराचा शिरा तयार झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर खूप जास्त आवडला असेल तर पुढच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून असेच माने रेसिपी सोलापूरचे नवनवीन नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा. तर या चवीला खूप भारी आणि भन्नाट चवीचा हा शिरा लागतो. चला तर मंडळी मी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान छान खा आणि मस्त मस्त राहा.